बघणार आहे त्या ग्रीन अपटेक विषयी काय मेसेज द्याल शेतकऱ्यांनी? खरोखर शेतकऱ्याला माझी एक नम्र विनंती, तुम्ही ह्या इतर खताच्या घ्या नका घेऊ, कोणाला चांगलं वाईट म्हणण्याचं माझं अजिबात दुमत नाही शेतकरी म्हणून, कारण मी पोस्ट ग्रॅज्युएट पण आहे, नोकरी केलेला आहे आणि शेती पण चांगल्या पद्धतीने करतो. पण खरोखर तुम्ही एकदा हे ग्रीन अपटेक एल एकदा वापरून बघा. काय तुमचा 1,500 किंवा 2,000 फारसा काही तोटा होणार नाही, पण तुम्हाला ज्या वेळेस त्याची वापरल्यानंतर जो रिझल्ट मिळेल त्यावेळेस तुम्हाला असं कळेल की हे वापरल्याशिवाय इथून पुढे शेतीला पर्याय नाही. यस, सर्वात महत्वाचं आता कुठंतरी चेंज होणं गरजेचं आहे. गरज आहे. काळानुसार चेंज होणं गरजेचं आहे. आज तुमच्या कपाशीसारखा पंचक्रोशीत प्लॉट नाही, आज कोणाचाच नाही, कोणाचाच असा प्लॉट नाही आज या कंडिशनला, आणि तोही विदाऊट बेसल डोस. विदाऊट विदाऊट बेसल डोस. आपण याचं पुन्हा एक दाना सुद्धा रासायनिक खताचा याला टाकला नाही. तुम्ही म्हणे ठिबकद्वारे सोडतो, बिंदास सोडा. नाही तर आपलं पावडर फॉर्म मध्ये पण याचं एक व्हर्जन अवेलेबल आहे. अच्छा, पावडर फॉर्म मध्ये सुद्धा. आता काय होईल साहेब, सगळ्यांकडे ठिबक सुविधा आहे की नाही, त्याच्यात तुमचा पर्याय उपलब्धता तुम्ही तो स्प्रेने सुद्धा देऊ शकतो. आणि एक पावडर मध्ये सुद्धा आपण याची उपलब्धता केलेली आहे 40 किलो मध्ये, का जेणेकरून जे लोक ज्यांना बेसल डोस टाकल्याशिवाय समाधान होत नाही त्या लोकांसाठी आपण पावडर फॉर्म मध्ये 40 किलो मध्ये ग्रीन अपटेक पावडर म्हणून आपण शेतकऱ्यांना देतो. आणि त्याचे सुद्धा रिझल्ट या